आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम। जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही। प्रीतम सर, जेवून घ्या। नको पारू, भूक नाही आणि इच्छा पण नाही। प्रीतम सर, हे बघा, समध्या गोष्टी एकीकडं आणि पोट एकीकडं। मला काय बी ऐकायचं नाही, तुम्ही गप गुमान जेवून घ्या। मी काय म्हणतो, प्रीतम बाबा आपल्या घरातलं जेवतील का? वा, अगं मोठी माणसं आहेत ती। काय बोलतोयस तू? गप ना जरा। प्रीतम सर, तुम्ही तुमच्याच घरात आहात असं समजा। आम्ही तुमची माणसं आहोत। आणि हे बघा, समध्या गोष्टी नीट होईपर्यंत तुम्ही इकडेच राहायचं आहे, समजलं? इथनं कुठे बी जायचं नाही। पारू, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास ना आता आणि आई जर चिडली तर ती तुम्हालाच ओरडणार। प्रीतम सर नाही चिडणार, त्या नाही काही बोलणार। पण विश्वास ठेवा, देवी आईंना माहित आहे की तुम्ही तुमच्या मामाच्या घरात आहात। वय वय। आणि प्रीतम बाबा, तुम्ही आणि आदित्य बाबा जेव्हा पहिल्यांदा मला तुम्ही मामा म्हणलं ना, तेव्हा आईला मॅडम मला म्हणाले, मारुती आता हे दोघही तुझे भाचे आहेत। एक त्यो दिवस आणि आज यो दिवस। तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। माझं इमान मला सांगतंय ना, मी तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आणि तुम्ही काळजी करू नका। आईला मॅडमचा तुमच्यावरचा राग आहे ना, लवकर निवळल। मामा, आईने मला शिक्षा केली आहे ना, तर मला काही नाही वाटत। जर मोनिका जे सांगते ते खरं असेल तर मी दोषी आहेच। या सगळ्यात मी प्रियाला हर्ट केलं, मी तिला कसं फेस करू? प्रीतम सर, प्रिया मॅडम बी समजून घेतील नक्की। तुम्ही नका काळजी करू। पारू, मी जरा देवळात जाऊन येऊ का? भा, आता देवळात? काय आहे, ह्या मायलेकरांचं नातं पहिल्यासारखं व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करून येतो। तुम्ही जेवून घ्या, मी आलोच। पारू, प्लीज एकदा प्रियाची आणि माझी भेट घडवून दे ना। प्लीज काहीतरी कर ना पारू, प्लीज। आता विचार येतोय ना प्रियाचा? एवढी मोठी चूक करताना प्रियाचा विचार नाही आला? काय करून ठेवलंयस यार? आदित्य सर, मला अजून सुद्धा वाटत नाही की प्रीतम सर असं काहीतरी करू शकतील। मलाही नाहीच वाटत आहे। अच्छा, प्रीतम आहे ना, हेल्दी फ्लर्टिंग करू शकतो, पण एखाद्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद नाही करू शकत। माझा विश्वास आहे त्याच्यावर। तुझा विश्वास आहे आणि मी त्याचा आदर पण करतो, पण प्रिया आणि आई या दोन महत्वाच्या व्यक्तींचा अजूनही विश्वास नाही रे माझ्यावर। नको काळजी करू, आम्ही आहोत ना। त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया। थँक्यू सो मच। खाऊन घे।
आलोच. मी आलेच, जेवून घ्या. आदित्य सर, काय झालं पारू? तुम्ही नका काळजी करू, होईल समजा ठीक. पारू, मला प्रॉमिस कर, तू त्याची काळजी घेशील. त्याला त्रास झाला की मला पण त्रास होतो यार. प्लीज. तुमचा जीव तो माझा जीव, मी जपेन. थँक्यू. गुड नाईट. मी सोहम सोबतच लग्न करणार. त्याच्याशिवाय मी कोणा दुसऱ्याचा विचार करूच नाही शकत. आणि ही गोष्ट मला त्याला लवकरात लवकर कळवायलाच हवी. पण कसं? मम्माने माझा फोन सुद्धा काढून घेतलाय. कसं कळवू मी त्याला? काय करू? तारा, कोणाला फोन लावायचा आहे तुला? हा, कुणाला फोन लावायचा आहे? दे फोन माझ्याकडे. दे इकडे नंबर, दे मला त्यांचा, मी फोन लावून देते तुला. आण. एवढी डेस्परेट आहे तू फोन लावायला? नाही, दे तारा, दे. मी फोन लावून देते आणि एकदाच सांगून टाकते त्यांना की आता ताराचं लग्न ठरलंय. आणि तारा आता परक्याच्या घरी जाणार आहे. तेव्हा माझ्या ताराला फोन करायचा नाही. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Kiara. Happy birthday to you. थँक्यू सो मच डॅडी. झाली झो? येस. 3 वाजवलेस ना रात्री पार्टी करत. चला आता उठा, तयारी करा, पाहुणे येणार आहेत. उठ उठ उठ, चल. कियारा मॅडम, हे बघा बुके आले तुमच्यासाठी. बुके हे घ्या. हा सिंगानिया ग्रुप ऑफ फॅमिलीने पाठवलाय. अजून कोणाकडूनच काही गिफ्ट नाही आलंय का? का? कोणाकडनं येणार होतं? डॅडी, मेंढळ्यांकडून काहीच नाही आलंय.